मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात पाहू शकता, जिल्हा परिषद परभणीची आलेली आहे. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून सांगा. त्या जिल्हा परिषदची अशी जाहिरात आली की तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर बघू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. पाहू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत मित्रांनो ही पदभरती होते. आपल्याला माहिती असेल, NHM मध्ये प्रत्येक 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 11 महिने 29 दिवसाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुम्हाला ऑर्डर दिली जाते. या पदांसाठी कुठलीही लेखी परीक्षा होत नाही, थेट तुमच्या मार्क्सवरती सिलेक्शन होतं. आणि आता आरोग्य विभागाचं तर GRच आलेला आहे की NHM मध्ये 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाल्यास तुम्हाला थेट परमनंट पदांसाठी या ठिकाणी घेतलं जाणार आहे. म्हणजे NHMच्या तुमची 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा असणं गरजेचं आहे. तर ही NHM अंतर्गत मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागाची जाहिरात आहे. याच्यामध्ये कुठली पदं भरली जात आहेत ती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, टोटल 17 केडरची पदं भरली जात आहेत. 17 नंबरचं पद आहे पहा, ब्लॉक फॅसिलिटेटर, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. त्यानंतर बघा, काउन्सलर्स, डेंटल सर्जन, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन. त्यानंतर बघा, ज्युनियर इंजिनियर, सुपरवायझर STS या ठिकाणी ह्याची देखील पोस्ट आहे. त्यानंतर बघा, फिजिओथेरपिस्टची पोस्ट आहे. स्टाफ नर्स मेलच्या पोस्ट आहे, स्टाफ नर्स फिमेलच्या पोस्ट आहेत. ॲडोलॉजिस्टची पोस्ट आहे. त्यानंतर बघा, EMO म्हणजेच मेडिकल ऑफिसर RBSK. त्याच्यानंतर या ठिकाणी मेडिकल ऑफिसर आयुष UG BHMS ज्यांचं झाले त्यांना या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. आयुष UG साठी देखील पोस्ट आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर बघा, मेडिकल ऑफिसर आयुष PG साठी देखील पोस्ट आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर RNTCP या डिपार्टमेंटसाठी ही पोस्ट आहे. तर 17 केडरच्या पोस्ट भरल्या जात आहेत. पहा, याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला ही PDF फाईल पाहता येणार आहे. तर बघा, आता कशा पद्धतीने पात्रता ठेवण्यात आलेली आहे ती देखील आपण आता पाहूयात. तर बघा, 17 नंबरचं पद आहे ब्लॉक फॅसिलिटेटर, एक जागा आहे. NHM मध्येच पोस्टिंग असणार आहे. एनी ग्रॅज्युएशन पाहिजे, इंग्लिश मराठी 30-40चं टायपिंग पाहिजे. बघा, या पदासाठी तुम्हाला 7,000 पर मंथ इतका पेमेंट असणार आहे. तर ही जी सुरुवातीचं स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी एवढं असणार आहे, NHM मधून डायरेक्टली असणार आहे. त्यानंतर बघा, ही फिमेलसाठी फक्त पोस्ट असेल, लक्षात राहू द्या. 16 नंबरची पोस्ट आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. याच्यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे. त्या 35,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. 35,000 पेमेंट असेल तुम्हाला पर मंथ, आणि 3 पोस्ट याच्या भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा, मेडिकल ऑफिसर आयुष UG डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलसाठी पोस्ट आहे. याच्यामध्ये देखील तुम्हाला 28,000 पर मंथ पेमेंट असणार आहे आयुष UG साठी. मेडिकल ऑफिसर RBSK ह्या पदांसाठी देखील तुमचं BMS झालेलं पाहिजे. त्यानंतर पहा, पुढची जी पोस्ट आहे सुपरवायझर STS सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर. या पदासाठी बघा, तुमचं तालुका हेल्थ ऑफिसर THO ऑफिसला पोस्ट असणार आहे. ST कॅटेगरीसाठी एकच पोस्ट आहे. एनी ग्रॅज्युएशन विथ टायपिंग स्किल मराठी 30 आणि इंग्लिश 40 तुमचं असणं गरजेचं आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा, मेडिकल ऑफिसर RBSK MO DH SDS आणि RH ब्लॉकमध्ये या ठिकाणी ही एक पोस्ट भरली जाते. याच्यासाठी BMS तुमचं पाहिजे. काउन्सलरची पोस्ट आहे. याच्यासाठी MSW झाले ते 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे. कुठल्या एक्सपिरियन्सची उघड आठ नाही. काउन्सलरच्या 3 जागा भरल्या जात आहेत MSW वरती. डेंटल सर्जनची पोस्ट आहे. पॅरामेडिकल वर्कर बघा, आता ही जी पोस्ट आहे यासाठी 12वी आणि PMW कोर्स पाहिजे तुमचा. पॅरामेडिकल वर्करचा कोर्स पाहिजे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. 12वी नंतर PMW सर्टिफिकेट कोर्स पाहिजे. त्यानंतर बघा, फिजिओथेरपिस्टची पोस्ट आहे. ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपीमध्ये पाहिजे. तुमचा 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. 2 जागा आहेत. त्यानंतर पहा, लॅब टेक्निशियनची एक पोस्ट आहे. DMLT झालेलं आहे तुमचं. 17,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे. NHM ऑफिसमध्ये डिप्लोमा इन सिव्हिलमध्ये पाहिजे. 25,000 पर मंथ इतका पेमेंट आहे. स्टाफ नर्स मेलसाठी बघा, GNM किंवा BSc नर्सिंग पाहिजे. आणि स्टाफ नर्स फिमेलसाठी 10 जागा आहेत. यांच्यासाठी देखील या ठिकाणी जर तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग झालं आहे तर 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर बघा, ॲडोलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्टची पोस्ट आहे. डिग्री इन ॲडोलॉजीमध्ये पाहिजे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष PGची पोस्ट आहे. PGसाठी 30,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. त्यानंतर बघा, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटरची पोस्ट आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थमध्ये झालेला असेल तर तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट 35,000 पर मंथ इतका असणार आहे. तर ह्या सर्व पदांसाठी पात्रता वगैरे तुम्हाला पाहिजे आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे. बघा, अर्ज वगैरे कसा करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. याच्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा
बघा, खुल्या प्रयोगासाठी 38 वर्षापर्यंत आहे, राखीव प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत आहे. यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे पहा. अर्जासोबत उमेदवाराने अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद पुणे परभणी यांच्या नावाने काय करायचं आहे. खुल्या प्रयोगासाठी 150 रुपयाचा DD आहे, राखीव प्रयोगासाठी 100 रुपयाचा DD आहे. हा राष्ट्रीयकृत बँकेतून काढून तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे. ही तुमची फीज असणार आहे, लक्षात राहू द्या. तर याबाबत तुम्हाला अर्ज सादर कसा करायचा बघा. आता याच्यासाठी तुम्हाला त्यांनी दिनांक दिलेले आहे. सर्व कागदपत्रे वगैरे बघून तुम्हाला 21 मार्च 2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्याच्या आत अर्ज जमा करायचा आहे. विहित मुदतीनंतर स्वहस्ते पोस्टाने प्राप्त झाल्याचा अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर बघा, तुम्हाला 21 मार्चपर्यंतच अर्ज जे आहे ते ठिकाणी देणं गरजेचं असणार आहे. ह्याची लास्ट डेट ठेवण्यात आलेली आहे. त्याचसोबत पहा, इतर जी माहिती आहे, जसं की पदासाठी गरजेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्ता यादी तयार करून पुढील प्रक्रिया केली जाईल वगैरे, हे सर्व जे अटी आणि शर्ती ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. तर संपूर्ण डिटेलमध्ये PDF फाईल पाहण्यासाठी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे. त्याचसोबत पहा, यासाठी अर्ज नमुना इथं त्यांनी दिलेला आहे. हा अर्ज नमुना तुम्हाला पाहता येईल. संपूर्ण याच्यामध्ये फॉर्मॅट त्यांनी दिलेले आहेत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.